नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, चाहूल हा एक शब्द आपल्याकडे आहे, हिंदीमध्ये आहट म्हणतात. किंवा येऊ घातलेली परिस्थिती, संकट किंवा चांगली गोष्ट याची एक चाहूल लागते, अंदाज येतो, लक्षणं दिसतात आणि त्यावरून आपण अंदाज बांधतो की हा हे असं असं होऊ शकेल, हे तसं तसं होऊ शकेल, हे चांगलं होऊ शकेल, हे वाईट होऊ शकेल, याचा आपण अंदाज बांधतो. कारण त्या व्यक्ती किंवा त्या घटनाक्रमामध्ये त्याची लक्षणं दिसत असतात. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीला अजून जवळजवळ वर्षभराचा काळ आहे. पण ज्या प्रकारची जमवाजमव तिथे आत्तापासून सुरू झालेली आहे, ती बघितली तर आज त्या राज्यामध्ये भाजपच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला आणि भाजपच्या ताकदीला आव्हान देऊ शकणारा एकच नेता आणि एकच पक्ष आहे, तो म्हणजे समाजवादी पक्ष आणि त्याचा नेता अखिलेश यादव. अखिलेश यादव हा 2012 पासून 17 पर्यंत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि सिंगल पार्टी मेजॉरिटीवर स्वपक्षाच्या बळावर मुख्यमंत्री राहिलेला आहे. पण 5 वर्षानंतर मोदी युगामध्ये जी लोकप्रियतेची मोदी लाट आली, त्यामध्ये त्याच उत्तर प्रदेशात भाजपने 80 पैकी 71 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर जी उतरती कळा लागली, तो समाजवादी पक्ष परत आपल्या पायावर उभा राहू शकला नाही. 2014 मध्ये 80 पैकी फक्त 5, 2019 मध्ये मायावतींना सोबत घेतल्यानंतर सुद्धा 80 मध्ये फक्त 5 एवढ्याच जागा अखिलेश आपल्या पक्षासाठी जिंकून आणू शकला. हा 2024 मध्ये भाजपला मागे टाकून भाजपपेक्षा अधिक लोकसभेच्या जागा अखिलेशनी जिंकून दाखवलेल्या आहेत. पण ती अखिलेशची लोकप्रियता किंवा संघटनात्मक यश म्हणण्यापेक्षा तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि भारतीय जनता पक्षातला अंतर्गत जो बेबनाव होता, त्याचा फायदा घेऊन काँग्रेसलाही 6-7 जागा मिळाल्या, अखिलेशला 37 जागा मिळाल्या. पण ती अखिलेशची लोकप्रियता नव्हती किंवा काँग्रेस आणि अखिलेश एकत्र आल्यामुळे मिळालेलं ते यश नव्हतं. भाजपच्या अंतर्गत ज्या लाथाळ्या चालू होत्या, भाजपचे राज्यातले केंद्रातले नेते अधिक त्यांची सगळ्यात मोठी ताकद मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी, या सगळ्याचा एकत्रित परिणाम भाजपच्या अपयशावर आणि अखिलेश काँग्रेसच्या यशावर झाला होता. असो, अशा परिस्थितीमध्ये आज 1 वर्ष शिल्लक असताना उत्तर प्रदेशात निवडणुकांची जुळवाजुळव आत्तापासून सुरू झालेली आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला आपल्या कर्तबगारीची, आपल्या ताकदीची पूर्ण आणि प्रामाणिक जाणीव असते, तेव्हा तुम्हाला निवडणुकीची चिंता करावी लागत नाही. तुम्ही आपल्या नेहमीच्या कामात रममाण होता आणि परिस्थिती येईल तेव्हा बघू. इंग्रजीमध्ये म्हणतात ना, पुलापर्यंत पोहोचलो की पूल क्रॉस करण्याचा विचार करू. तसं सक्षम लोक असतात, ताकदवान लोक असतात, यशस्वी लोक असतात, त्यांचा आत्मविश्वास पक्का असेल तर त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीची चिंता नसते. स्कॉलर मुलं असतात, त्यांना परीक्षा जवळ आली म्हणून त्यांचा जीव कासावीस होत नाही, ती वर्षभर अभ्यास करत असतात. कुठल्याही क्षणी कुठल्याही विषयाची परीक्षा द्यायची असेल तरी अशी स्कॉलर मुलं अखंड परीक्षेसाठी तयारीत सज्ज बसलेली असतात. आणि म्हणूनच समोरचा आव्हानवीर भाजपचा अखिलेश यादव हा रडकुंडीला आलाय, अस्वस्थ झालाय आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी. अशा वेळेला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले योगी आदित्यनाथ मात्र उठून परदेशी दौऱ्यावर गेलेले, जपान दौऱ्यावर गेलेले आणि त्यांच्या जपान दौऱ्याच्या बातम्या येत आहेत.
आणि इकडे अखिलेश समोर एक नवा प्रतिस्पर्धी किंवा ज्या मुस्लिम मतांच्या बळावर अखिलेश किंवा समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशच्या राजकारणात सतत दादागिरी करत आला, त्या उत्तर प्रदेशामध्ये योगी राहिले बाजूला आणि अखिलेशच्या मुस्लिम मतांना कुरतडणारा एक नवा भागीदार हिस्सेदार निर्माण झालाय, ज्याचं नाव असाउद्दीन ओवैसी आहे. अर्थात मुस्लिम मत ओवैसी घेऊन गेला तर भाजपचं काही मात्र नुकसान नाहीये, कारण 2-4-5% अधिक मुस्लिम मत भाजपला मिळत नाहीत. आणि म्हणून भाजपला हरवण्यासाठी त्यांचे विरोधक सातत्याने मुस्लिम वोट बँक म्हणून नाचत असतात आणि मुस्लिम तुष्टीकरणाच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे जी मतं आपल्याला मिळणारच नाही, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला असं म्हणतात ना, तसं जी मतं आपल्याला मिळणारच नाहीये ती ओवायसी कडे गेली काय, अखिलेशकडे गेली काय, काँग्रेसकडे गेली काय, मायावतीकडे गेली काय, याची फिकीर भाजपने करण्याची गरज नाही आणि नसते. पण त्याचीच दुसरी एक बाजू असते की ती मुस्लिम मतं आपल्याला आव्हान देणारा जो सगळ्यात काय म्हणतात त्याला तगडा असा प्रतिस्पर्धी असतो, जो आज अखिलेश यादव म्हणजे समाजवादी पक्ष आहे, त्याच्याकडून मुस्लिम मतं तुटणार असतील आणि ओवैसी कडे जाणार असतील तर भाजपने चिंता करण्याचं कारण उरत नाही. पण आपल्याकडून हक्काची मतं मुस्लिम मतं गेली, कारण तुम्हाला माहितीये समाजवादी पक्षाचं राजकारण हे एमवाय समीकरण म्हटलं जातं. एमवाय म्हणजे मुस्लिम आणि यादव. अखिलेश यादव, मुलायम किंवा लालू वगैरे हे यादव जातीचे आहेत आणि यांची फार मोठी संख्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये आहे आणि त्यामुळे एक प्रकारे यांना यादव जातीचे पक्ष म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांनी जर भाजपच्या हिंदुत्वाविरुद्ध भूमिका घेतली तर आपोआपच मुस्लिम मतं पण त्यांच्याकडे आकर्षित होतात. बाबरी पाडली गेल्यानंतर ज्या प्रकारे मुसंडी मारून मुलायम यादव यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्याला हे एमवाय समीकरण जबाबदार आहे. ते सरळ सरळ आपणच मुस्लिमांचा पक्ष आहे असं म्हणायलाही लाजेनासे झाले. मुलायम सिंग यांना भाजपवाले डिवचण्यासाठी मुल्ला मुलायम म्हणायला लागले. बाबरी पाडली जाण्यापूर्वी जी काय अयोध्येत आंदोलनं झाली त्या कारसेवकांवर थेट गोळीबार करण्यापर्यंत मजल मारली होती मुलायमने. का तर मुस्लिम मतं हक्काची झाली पाहिजेत आणि त्यानंतर खरोखरच मुस्लिम मतं ही मुलायम यादव यांची समाजवादी पक्षाची हक्काची मतं होऊन गेली. त्यांना कोणी आव्हान देऊ शकला नाही. अनेक मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम पक्षांनी मुलायमकडून मुस्लिम मतं बळकावण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना कधीही यश मिळालं नाही. आणि या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षामध्ये एक परिवारवाद निर्माण झाला. मुलायम, त्यांचा चुलत भाऊ, त्यांचा सख्खा भाऊ, नंतर मुलं, सावत्र मुलं, पुतणे, सुना, असा कोणीही आमदार खासदार व्हायला मोकळे. 2014 मध्ये अवघे 5 लोक समाजवादी पक्षाचे 80 पैकी लोकसभेत पोहोचले आणि त्यानंतर जेव्हा निवडणुकीवर निकालांचं विवेचन चालू होतं त्यामध्ये बोलताना उत्तर प्रदेशचे प्रभारी असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी एका टेलिव्हिजन चॅनेलला सांगितलं होतं की भाजप हा एकच पक्ष निवडणुकीत निवडून आलाय, बाकी कुठलाही पक्ष निवडून आलेला नाही. जेव्हा मला आठवतं त्या अँकरने अमित शहाना प्रश्न विचारला होता, अहो तुम्हाला 80 पैकी 71 म्हणजे प्रचंड जागा मिळाल्या खरंय, एनडीएला 73 जागा मिळाल्या, पण 7 जागा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 5 आणि 2 7 जागा त्यांना मिळालेल्या. तेव्हा खिजवण्यासाठी किंवा हसत हसत अमित शहा म्हणाले होते की हे 2 पक्ष नाही, ती 2 कुटुंब आहेत.
समाजवादी पक्षाचे निवडून आलेले 5ही लोकसभेचे खासदार 2014 मध्ये फक्त मुलायम सिंग यादव यांच्या परिवारातले होते. खुद्द मुलायम सिंग 2 ठिकाणाहून निवडून आले होते. त्यांची सून होती, त्यांचा पुतण्या होता, त्यांचा आणखीन कोण मुलगा वगैरे होता. 5च्या 5 यादव कुटुंबातले होते आणि परिवारातले होते. दुसरे 2 काँग्रेसचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी, परत एक कुटुंब. तर सांगण्याचा मुद्दा असा की हे सगळं किमया ही बाबरी आणि त्यानंतरच्या मुस्लिम तुष्टीकरणातून आलेली आहे. त्यामुळे मुस्लिम आणि यादव हे एक गठ्ठा आपल्या मागे उभे राहणार याची जी खात्री समाजवादी पक्षाला होती, त्याच्या आधारावर त्यांनी आजवरचं राजकारण केलेलं आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या बाहेर त्या पक्षाला आपला विस्तार करता आला नाही. किरकोळ कुठेतरी मध्य प्रदेशात, हरियाणामध्ये, बाजूला राजस्थानमध्ये जिथे थोडीफार यादवांची संख्या आहे तिथे हा पक्ष विस्तारित होऊ शकला. पण मुस्लिम आहेत म्हणून त्या इतर राज्यामध्ये अखिलेशला यश मिळालं नाही. पण उत्तर प्रदेशचा मुस्लिम हा भक्कमपणे समाजवादी पक्षाच्या बाजूने उभा राहिला, म्हणून त्यांच्या पक्षामधून अगदी अधिक संख्येने मुस्लिम खासदार झाले आणि अगदी माफिया सुद्धा खासदार झाले. मग कोणतो अतिक अहमद असो, आझम खान असो, मुख्तार काय तो वगैरे असो. आता एक प्रॉब्लेम असा झालाय की ओवायसीने तिथे चंचू प्रवेश केलेला आहे आणि ओवायसीने नुसतं मुस्लिम बहुल एरियामध्ये, क्षेत्रामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केलेली नाही. त्यांनी तिथे संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. जवळजवळ 30 पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये ओवायसीचा पक्ष जिल्हा पातळीवर, संघटित पातळीवर उभा राहिलाय. आणि ती मोहीम त्यांनी जी घेतलेली आहे की ज्याला ज्याला ओवायसी बद्दल किंवा MIM या पक्षाबद्दल आकर्षण असेल त्या मुस्लिमाने आपल्या पक्षाचं सदस्यत्व घ्यावं, मेंबरशिप घ्यावी. आणि ज्याला सक्रिय कार्यकर्ता व्हायचं असेल त्याने ₹100 वर्गणी देऊन मेंबरशिप घ्यावी. आणि असे 1 कोटीपेक्षा अधिक ओवायसीच्या पक्षाचे मुस्लिम सदस्य झाले. त्यामुळे अखिलेशच्या पोटात गोळा आलेला आहे. उत्तर प्रदेशची सत्ता मिळवणं दूरची गोष्ट, ओवायसी सारख्या मुस्लिम पक्षाने जर मुसंडी मारली तर वाटोळं होणार ते अखिलेशच्या समाजवादी पक्षाचं होणार याविषयी अखिलेशच्या मनात शंका नाही. कारण त्याचा प्रयोग, त्याची चुणूक बिहारच्या निवडणुकीत दिसलेली आहे. फक्त 28 मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये ओवायसीने आपले उमेदवार उभे केले, त्यापैकी 6 निवडून आले आणि उरलेल्या 22 जागी तेजस्वी यादवच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या उमेदवारांना पराभूत केले. ओवायसीला आता अधिकाधिक संख्येने आमदार निवडून आणण्याची अजिबात इच्छा नाहीये. त्याला फक्त मुस्लिम मतदार आपल्या पक्षाच्या गोटात ओढायचा आहे आणि तो ओढण्यासाठी सेक्युलर म्हणून नाचणारे जे जे पक्ष आहेत त्या पक्षांना धूळ चारणं हे ओवायसीचं लक्ष आहे. आणि त्यामुळे बिहार सारखाच उत्तर प्रदेशचा मुस्लिम आपल्यापासून दुरावला तर मग आपली खैरियत नाही हे अखिलेश ओळखतो. आणि या घाबरण्याच्या, या भीतीचं सगळ्यात पहिलं लक्षण समोर आलेलं आहे ते असं आहे की अखिलेश यादवने प्रशांत किशोरच्या आयपॅक या कंपनीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या मदतीची ऑफर दिलेली आहे. अखिलेश, प्रशांत किशोर यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि पुढल्या निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे आयपॅक ही कंपनी ही निवडणुका जिंकू शकणाऱ्या पक्षाला मदत करून अधिकाधिक मतं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना, युक्त्या करते. 2017च्या निवडणुकीत 6 महिन्यासाठी
प्रशांत किशोरला राहुल गांधींनी सोबत घेऊन त्यालाही मातीमोल करून टाकला होता आणि त्याच्या बरोबरच अखेरच्या क्षणी अखिलेशला सोबत घेऊन त्याची सुद्धा अवकात मातीमोल करून टाकून दाखवली होती राहुल गांधींनी. आता यावेळच्या निवडणुकीत जवळजवळ 10 वर्षांनी परत एकदा अखिलेश यादव प्रशांत किशोरच्या आयपॅकला शरण गेलेला आहे. आणि ही सगळ्यात मोठी खूण आहे, ही सगळ्यात मोठी चाहूल आहे की येऊ घातलेल्या 1 वर्षाच्या निवडणुकीमध्ये 1 वर्षानंतरच्या आपला दणदणीत पराभव होऊ शकतो. लोकसभेत मिळालेल्या 27 जागांचा काहीही उपयोग होणार नाही. हे अखिलेशने ओळखल्याची ही खूण आहे. अर्थात त्याची प्रचिती या लोकसभा निवडणुकीनंतरच्या 6 महिन्यात झालेल्या विधानसभांच्या पोटनिवडणुकीत झाली. 10 पैकी 7 जागा अखिलेशच्या ओरिजिनल आमदारांच्या पोटनिवडणुकीत गमावल्या गेल्या. आणि प्रशांत किशोर किंवा आयपॅक कंपनीच्या मदतीला धावा करणं हा जो पवित्रा अखिलेशने घेतलेला आहे, हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की निवडणुकीला 1 वर्ष शिल्लक असताना आणि ओवायसीने 1 कोटीपेक्षा अधिक पक्ष सदस्य उत्तर प्रदेशात मुस्लिम वस्त्यांमधून नोंदवले असताना अखिलेशची कडी पातळ झालेली आहे. इकडे राज्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हा निवडणुकांची पर्वा न करता विदेश दौऱ्यावर गेलाय आणि इकडे 1 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीसाठी आत्तापासून अखिलेश यादवची पळापळ सुरू झाली. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.